मावळ सत्य लायब्ररीमध्ये रामदास वाडेकर। मावळ तालुक्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मी गणेश बाबर, स्वप्नगिरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इंद्रायणी कॉलेजच्या जवळ तळेगाव दाभाडे। होलिका पूजनामध्ये काय झालं पाहिजे तर खऱ्या अर्थानं व्यसनाचं त्याच्यामध्ये भस्मसात झाला पाहिजे। ज्या महिलावरती आपण वाकड्या नजरेने बघतोय त्याचा खऱ्या अर्थाने ह्याच्यामध्ये भस्मसात झाला पाहिजे। खऱ्या अर्थानं काय झाला पाहिजे, वाहन चालकानं त्याची दृष्टी ही व्यवस्थित, वाहन चालकाने कोणते नियम पाळावे आणि बुरसट जे त्याचे विचार वगैरे आहेत, कुठे ओव्हरटेक करणं, कुठे सिग्नल तोडणे, हे त्याचा विचार त्याच्यामध्ये होलिकामध्ये नष्ट झाले पाहिजे। आणि या होळीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानितेचा आदर झाला पाहिजे आणि अपप्रवृत्तीचा नाश झाला पाहिजे। होळी आपला मराठी वर्षाचा शेवटचा सण आहे। जसं आपलं मराठी वर्ष संपते, सांगावंसं वाटतं की ज्या वाईट प्रवृत्ती आहेत, अत्याचार, हे सगळं होळीच्या दिवशी या निमित्ताने नष्ट होऊ द्या आणि यापुढील सर्व वर्ष आनंदाने आणि चांगल्या प्रवृत्तीचे लोक असं। आज आपण ज्या प्रांगणात उभे आहात ते आहे स्वप्ननगरी संकुल। या संकुलामध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीनं होळी हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहात साजरा करत आहोत। आदिती ठिकेकर आणि होलिका दहन झालं आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित झालेली आहेत आणि खूप उत्कृष्ट या पद्धतीचे हे होळी दहन साजरे झालेले आहे। होलिका दहनमध्ये सर्व लोकांनी असं प्रण घेतलं पाहिजे की आपण महिला व मुलींची सुरक्षितता जपली पाहिजे। आपण होळिका साजरा करतो कारण की जे वाईट लोक आहे, आपण म्हणजे जे असुर होते त्यांचं आपण दहन करतो आणि आपण काय करतो, आपले जे मनातले वाईट विचार आहेत त्यांचं पण आपण दहन करून आपले मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।